नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे ते सिक्विन, चमकी किंवा टिकली ज्याला म्हणतो आपण, त्याचं वर्क घेणार आहे. तर त्याचं टकिंग कसं करायचं ते मी दाखवते आज. तर इथे त्याच्या पुढेच एक लाईन ओढून घ्यायच्या, दोन घ्यायच्या आहेत, ही एक आणि ही दोन, अशा दोन लाईन सोडून घ्यायच्या. ओके, मी ऑलरेडी इथे सिक्विन काढून घेतलेले आहेत. धागा माझा गाठ बांधून खाली रेडी आहे आणि इथून स्टार्ट करते. 14 किंवा 24 नंबरची सुई चालून जाते ह्याला, पण काही प्रॉब्लेम्स नाही. स्टार्ट करू आपण. धागा काढलेला आहे. सेम प्रोसेस आहे, तशीच पद्धतीने आपल्याला सिक्विन पकडायची आहे. ह्याच्यामध्ये घालताना सगळं एकत्र पण घालता येतात, पण मी सिंगलच दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीनं पकडायला आली पाहिजे मेन आपल्याला, त्यासाठी. ठीक आहे, टकिंग करू आपण. ह्याचं टकिंग एकावर एक येतं. अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आपल्याला. बघा, तुम्हाला दिसत असेल, एकावर एक एकावर एक येते. खूप छान दिसतं. तुम्ही रेडीमेड टी शर्ट बघितले असतील, त्याच्यावर सिक्विन वर्क केलेलं असतं. तिथे तंगूसचा धागा वापरून ते लोक वर्क करतात. त्या पद्धतीने इथे एकावर एक वर्क येतं. ह्याच्या बुट्ट्या पण छान दिसतात. आपण पुढे शिकणारच आहे. सिक्विनमध्ये खूप सारे कलर येतात. खूप छान दिसायला पण कलर पण छान आहेत ते. मी त्यातलाच एक कलर वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये शेप पण येतात, मोठी साईज पण येते सिक्विनमध्ये. जेवढं करता मटेरियलचा वापर ते आपल्या हातात आहे. ही लाईन आता कंप्लीट होत आलेली आहे. सिक्विन कशा आहेत, एकाला एक चिकटलेल्या असतात. शक्यतो ते सगळ्या एका सुईमध्ये 6-7 घेऊन टकिंग केल्या जातात, पण ते एवढं लगेच जमण्यासारखं नाही आहे, म्हणून मी सिंगल सिंगल तुम्हाला दाखवते. कारण परत असं होता कामा नये की आम्हाला येत नाही, म्हणून सिंगल सिंगल टकिंग करायचं आधी. सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या. जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगणार.
हे अशा पद्धतीनं तुम्ही बघत असाल एकावर एक सिक्विन आलेली आहे. ती सिक्विनवर खूप छान दिसतं. पुढे तुम्हाला ते कळेल जेव्हा आपण त्याचं बुट्टी वर्क वगैरे करू. खूप वापर केला जातो ह्याचं. आत्ता पण जे ब्रायडलचे ब्लाऊज म्हणा ज्याच्यावर छोटंसं वर्क करायचं आहे एकदम बारीक, तिथे वापर केला जातो. तर ही लाईन पूर्ण झालेली आहे. लॉक करून घेते मी अशा पद्धतीनं. हे झालं सिक्विन टकिंग. आता मी तुम्हाला सिक्विन आणि मोती टकिंग कसं करायचं आहे एक साथ, एक नवीन काहीतरी म्हणून सांगते ते. व्हाईट कलरचे मोती घेतलेत आणि सिक्विन दोन्ही एकसाथ टकिंग करायचे. मी एक आता नवीन काहीतरी दाखवते ह्याच्यामध्ये. ही सिक्विन टकिंग करून झालेली आहे. तर आत्ता काय करायचं आहे, धागा आता वरती काढलेला आहे, एक मोती आणि एक सिक्विन अशा पद्धतीनं दोन्ही एकसाथ घ्यायचं आहे आपल्याला. एक सिक्विन आणि एक मोती. सुईमध्ये पहिले मोती घ्यायचा आहे, नंतर सिक्विन घ्यायची. हे दोन्ही एकसाथ टक करायचे. ओके. एकसाथ टक केल्यानंतर मोती सोडून द्यायचा आहे आणि सिक्विनच्या होलमधून परत एकदा आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे. ठीक आहे. ही आली चेन स्टिच आधी, बरोबर. आता ह्याला लॉक कसं करायचं, तर ह्याला काय करायचं आहे तुम्हाला, ह्या बरोबर सुईच्या जिथून आपण स्टिच काढलेली आहे त्याच्या अपोजिट साईडला, थोडा धागा मोठा घेऊन दाखवते मी. एक 2 मिनटं तुम्हाला कळलं पाहिजे व्यवस्थित. इथे काढलेल्या याच्या होलमधून परत एक चेन स्टिच काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. मनी आणि सिक्विन घ्यायचे. मी थोडी सिक्विन चेंज केलेली आहे. अशा पद्धतीनं आणि खालून धागा काढायचा आहे. हे अशा पद्धतीनं सिक्विन आणि मनी एकसाथ घालायचं आहे. घातल्यानंतर मनी सोडून सुईमधून चेन स्टिच काढायची. ही काढलेली आहे, बरोबर. मोठी काढून घ्यायची आणि ह्याला मनी छोटा आहे त्यामुळं दाखवताना थोडं कठीण जातं आहे. त्याच्या अपोजिट साईडला अशा पद्धतीनं धागा अडकवून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल इथे पलीकडच्या साईडला, आणि धागा खालनं खेचायचा आहे. खेचला ना की हे बघा, हा असा खेचला ना की तो मण्याच्या भोवती अडकून खाली उभा राहतो. हे दिसत असेल तुम्हाला, दोन्ही पण टाईट होतो तो पूर्ण. परत एकदा दाखवते. मनी, सिक्विन, ही घेतलेली आहे. होलमधून त्याच्या रिटर्न चेन स्टिच टाकायचे. ही अशा पद्धतीनं
हा धागा खेचून घेतला आहे आपण. खेचून घेऊन बरोबर ह्याच्या अपोजिट साईड या साईडला आणि मग खाली खेचून घ्यायचा त्याला असा. हा टाईट होऊन जातो, लूज राहत नाही. अशा पद्धतीनं सिक्विन आणि मनी टक करून घ्यायचे तुम्हाला. इथे परत दाखवते. ठीक आहे. परत एकदा दाखवत आहे मी. मनी आणि सिक्विन एकसाथ टक केल्यात. खालून धागा काढून घेतला आहे आपण. हा काढून घेतल्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला हा जो धागा काढला आहे तो बरोबर ह्याच्या अपोजिट टाकून घ्यायचा मनीच्या. थोडा मोठा काढून घ्या, छोटा जमणार नसेल तर, आणि लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. परत एकदा दाखवते. सिक्विन आणि मनी. मनी घेतला, सिक्विन दोन्ही एकसाथ टक करायचे. त्याच होलमधनं टक करायचं आहे, साईडला टक करायचं नाही आहे. मनी थोडा मोठा, ॲक्च्युली माझी सिक्विन छोटी झालेली आहे. अशा पद्धतीनं आणि त्याच्या अपोजिटला टाकून अशा पद्धतीनं ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. इथे सिक्विनचं टकिंग पूर्ण होतं आहे. आपण उद्या पाईप टकिंग घेऊ पुढच्या सेशनमध्ये. पाईप मनी, पाईप झिगझॅग, पाईप मनी झिगझॅग आणि साध्या सुईचं टकिंगसुद्धा मी त्याच्यासोबत तुम्हाला दाखवणार आहे.